करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 172वे सत्र समाज, राष्ट्र उभारणी आणि नेतृत्व या सदरामध्ये आज आपण अवयवदान आणि रक्तदान या बाबीमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. हे शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत आलेले आहेत, लक्षात घ्या. आणि बऱ्याच लोकांचे याच्याबद्दलचे काही गैरसमज असतात. आपण तो विषय समजून घेतलेला नसतो. पण सुदैवानं राष्ट्रीय सेवा योजनेसारखा उपक्रम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात, त्यातनं अवयवदान, त्यानंतर रक्तदान या पद्धतीचे बरेच त्या ठिकाणी विषय आपण हाताळलेले असतात. आपण बघत असतो आजही, म्हणजे काल 15 ऑगस्टच्या निमित्तानं, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर झाले असतील, कुणी रक्तदान केलं असेल. तर आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे, जे काय 125 लोक उपस्थित आहेत त्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत किमान एकदा तरी ब्लड डोनेट केलेलं आहे? त्यांनी हँड रेज करा फक्त, किमान एकदा तरी. ठीक आहे, म्हणजे 125 लोकांच्या पैकी साधारणतः 10 लोकांनी केलेला आहे. बाकीच्या लोकांनी न करण्याचं कारण कदाचित फिजिकल फिटनेस असू शकतो. पण दुसरं महत्वाचं कारण हे लक्षात त्याच्यामध्ये येतं की आपले काही गैरसमज असतात, किंवा का द्यायचं, कशासाठी द्यायचं, या गोष्टी असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. रक्तदान आणि अवयवदान हे विषय ज्या वेळेला आपण बोलणार आहोत, त्यावेळेला आपण या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे की ते किती महत्वाचं आहे. एक एक्झाम्पल फक्त मला सांगायला सुरुवातीला आवडेल. 2008 साली चेन्नईमध्ये घटना घडली की एक 7 वर्षाचा मुलगा ब्रेन डेड झाला मोठ्या अपघातानंतर. आणि मग त्याच्या आई वडिलांना हा ऍक्सेप्ट करायला जड होतं की अरे, आपला मुलगा अस्तित्वात नाही, जिवंत नाही आहे त्याच्यामध्ये. पण तेवढ्या वेळेला देखील या ठिकाणी त्यांनी एक संकल्प केला कुटुंबाने की आपण याचं देहदान करायचं, अवयवदान करायचं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्यावर बोलू आपण, त्याच्यावर लक्षात. मग अवयवदान करायचं ठरवल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्याचं हृदय एका 25 वर्षाच्या तरुणाला दान केलं. दोन्ही लिव्हर जे आहे ते 40 वर्षाच्या एका आईला दिलं. त्यानंतर फुफ्फुस जे आहे ते दोन्ही एका वेगळ्या ह्याला पित्याला दिलं, कोणाच तरी. डोळे जे आहे ते 2 अंध व्यक्तीला डोळे या ठिकाणी दिले. अशा वेगवेगळ्या पद्धतीने 7 लोकांना त्या जीवनदानाची ही मिळाली आणि ते वेगळ्या या पद्धतीनं तो पुन्हा जिवंत राहू शकला. असा एक प्रयोग त्यांनी केला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगते की भारतात दरवर्षी 5 कोटी रक्ताच्या युनिटची गरज आहे आणि त्यातलं गोळा फक्त 1.2 कोटी, म्हणजे 1,20,00,000 बॉटल्स गोळा होतात. 80% रक्ताची कमतरता आहे. दरवर्षी साधारणतः 5 लाख लोक अवयवदान करतात आणि अवयवदान किंवा प्रत्यारोपणासाठी वाट बघत बसलेले असतात. म्हणजे 4.5 लाख लोक दरवर्षी ते न मिळाल्यामुळं या ठिकाणी मृत्युमुखी पडतात, हे लक्षात घ्या. कारण साधारणतः 30 ते 40 हजारच जे काय ट्रान्सप्लांट आहे ते ट्रान्सप्लांट होत असतात, लक्षात घ्या. स्पेनमध्ये साधारणतः दरवर्षी 10 लाख लोकांच्या मागं 48 लोक अवयवदान करतात. भारतात हा आकडा 0.65%, म्हणजे स्पेनपेक्षा 75 पटीने कमी आहे, लक्षात घ्या. आता आपण सगळ्यांना माहित आहे की आपल्या ज्या काही धार्मिक विधी आहेत त्या पद्धतीनं शरीर, आपण एखादी व्यक्ती गेली तर मग ते जे काही दहन होतं, जे काही विधी होतात, त्याच्यानंतर ते शरीर नष्ट केलं जातं. आणि तो विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे, लक्षात. त्याचे राख होऊन जाते किंवा ते या ठिकाणी पूर्ण डिकम्पोज होतं. पण आपण या ठिकाणी थोडासा विचार केला, सामाजिक जबाबदारी समजून घेतली किंवा वास्तवादी विचार केला तर किती मोठा बदल होऊ शकतो याचा विचार थोडंसं करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, लक्षात घ्या, की तुम्ही ज्या वेळेला जाता पृथ्वी सोडून, त्यावेळेला तुमचे अवयव सोबत घेऊन जाऊ नका. ते कोणाला तर दिले तर तुम्हाला या ठिकाणी त्या माध्यमातनं जिवंत राहणं, आठवणी राहणं आणि इतरांना देखील या ठिकाणी जाता जाता ठिकाणी काही चांगल्या जगण्याच्या संधी उपलब्ध करून देणं शक्य आहे, असं म्हटलं जातं.
आणि या गोष्टी अशा आहेत की ज्या आजही कृत्रिमरित्या तयार करणं शक्य झालेलं नाही. म्हणजे रक्त आजही कुठल्या लॅबमध्ये तयार होत नाही आहे, किंवा हे सगळे जे काही ऑर्गन आहेत ते अजूनही तयार होत नाही आहेत, लक्षात घ्या. ब्लड डोनेशनच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं बघूया की आपल्या शरीरामधलं रक्त काढून दुसऱ्याला थोडंसं देणं म्हणजे डोनेशन म्हणतो आपण त्याचं. आकडेवारी काय सांगते लक्षात घ्या. दर 2 सेकंदाला कोणाला तरी या ठिकाणी ब्लडची गरज भासते. दर 3 मिनिटाला एक कर्करोगाचा रुग्ण या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय होतो. साधारणतः ज्या वेळेला तुमचं ऍक्सिडेंट होतात तर ऍक्सिडेंटमध्ये साधारणतः 30 युनिट पर्यंत रक्ताची गरज भासत असते, लक्षात घ्या. थॅलेसेमिया सारखा आजार आहे तिथं आयुष्यभरामध्ये साधारणतः 15 दिवसांनी रक्त बदलावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि मग सिकल सेल अॅनिमिया असतो, त्याचे नियमित रक्त बदलावं लागतं. गर्भवती स्त्रियांना लागतात, डायलिसिसचे रुग्ण असतात त्यांना लागतात, लक्षात घ्या. फक्त 1% लोक रक्तदान करतात आणि 10% लोकांनी तरी किमान रक्तदान करावं असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते, लक्षात घ्या. आता भ्रम आणि भीती काय आहे, आपल्याला वाटतं की माझं रक्त काढून घेतलं म्हणजे मला कमजोरी येणार आहे, माझी ताकद हे होणार आहे, आणि कोणीतरी मग ते आपल्याला सांगितलं असतं की एक थेंब रक्त तयार व्हायला किती वेळ लागतो, काय लागतं, किती कष्ट होतं, अशा सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो, लक्षात घ्या. पण नेमकं याचं काय कारण आहे हे समजून घ्या. म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक गैरसमज, जागरूकतेचा अभाव ह्या गोष्टी आहेतच. पण का दिलं पाहिजे? एक पहिला फायदा याचा असा आहे, लक्षात घ्या, की दुसऱ्याचा जीव वाढतो. तुम्ही दिलेले 1 बॉटल रक्त असतं ते 3 लोकांसाठी, म्हणजे रेड सेल वेगळे होतात, प्लेटलेट्स वेगळे होतात, प्लाझ्मा वेगळा होतो. याचा उपयोग होतो, लक्षात. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला वैयक्तिक फायदा काय, तर तुमच्या हार्ट डिसीजची रिस्क कमी होते. त्यानंतर या ठिकाणी ब्लड व्हॉलिसिटीची कमतरता होते, ब्लड प्रेशर नॉर्मल होतात तुमचे, आयर्न लेवल बॅलन्स होते, आणि या ठिकाणी कॅन्सरची रिस्क कमी होते. माझ्या संपर्कात असणारे काही तरुण असे आहेत की जे दर 6 महिन्याला 1 बॉटल रक्तदान करतात, दर 6 महिन्याला. आणि वयाच्या 18 वर्षावरती त्यांनी चालू केली, ते अजूनही देतात. आणि त्यांचा एक संकल्प आहे की ते काय म्हणतात, लक्षात घ्या, की आपल्याला रक्ताची गरज पडण्यापेक्षा आपण सुदैवानं, आपल्या नशिबानं, दैवी कृपेनं असेल किंवा शारीरिक क्षमतेमुळे असेल, आपण काय आहोत, आपण देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत, तर आपण देत राहिलं पाहिजे. नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये तरुणांच्या मध्ये कोल्हापूरचे तरुण या ठिकाणी गेले कित्येक वर्ष एक उपक्रम राबवत आहेत. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेला या ठिकाणी कोल्हापूरच्या जनता बाजारच्या समोर असणाऱ्या त्या एरियामध्ये, जे महापालिकेचं जे काही बगीचा वगैरे आहे, त्यांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ब्लड संकलनाचं कॅम्प चाललेले असतात, हे लक्षात घ्या. त्यांचं या ठिकाणी रक्तदान होत असतं. तरुणांनी पुढे येऊन अशा पद्धतीचे पुढाकार घेतल्याचा फायदा नक्कीच. आता काय होतं, काही गोष्टी अरे ते रक्त विकतात, त्याच्यावर ते व्यवसाय करतात, आपल्यामुळे ते मोठे होतात, अशा सगळ्या गोष्टी आपण करतो. पण ती किती गरजेची गोष्ट आहे हे थोडंसं या ठिकाणी समज. आता नवीन रक्त तयार व्हायला वेळ किती लागतो, नवीन रक्त तयार होतं का नाही होतं, या गोष्टी या ठिकाणी माहिती पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, की तुमचं दर 6 महिन्याला रक्त देता म्हणजे त्यावेळेला त्याचं टेस्ट होतात त्या रक्ताच्या, सगळ्या चाचण्या केल्या जातात. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की 1 बॉटल रक्त द्यायचं, तर त्याचे रिपोर्ट जर तुम्ही मागून घेतले तर तुम्हाला मिळू शकतात. त्यांनी जेवढं या ठिकाणी टेस्ट केल्या त्या, म्हणजे मोफत तुमची तपासणी पण होऊ शकते. ह्या पण विचार तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. म्हणजे कारण HIV, हेपॅटायटिस B, C, मलेरिया यासारख्या रोगांची या ठिकाणी तपासणी करून घेतली जाते, हे लक्षात त्याच्या पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी शरीरामध्ये ब्लड सेल बनवतात, नवीन रक्त बनवलं जातं, ह्या देखील विषय. मानसिक समाधान, कुणाचा तरी जीव वाचवला याचं एक समाधान मिळतं, आणि तुम्ही या ठिकाणी त्याचा खरा आनंद मिळतो, का मी काहीतरी डोनेट करतोय, हे लक्षात घ्या. पात्रता निकष आपल्याला माहित आहेत, 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंत करू शकता. कमीत कमी 45 ते 50 किलो वजन तुमचं असायला पाहिजे. हिमोग्लोबिन जर बघितलं तर पुरुषांच्या मध्ये 13 पाहिजे आणि स्त्रियांच्या मध्ये 12.5 असणं गरजेचं असतं. ब्लड प्रेशर 120 ते 130च्या दरम्यान असणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि पुरुष दर 3 महिन्यानंतर, स्त्रिया दर 4 महिन्यानंतर करू शकतात. पण स्टँडर्ड डॉक्टर सजेस्ट करतात की 6 महिन्याचं अंतर कमीत कमी असावं, हे लक्षात घ्या. करू कोण शकत नाही, तर याच्यामध्ये गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या, HIV ग्रस्त ज्या असतील ते, त्याच्यानंतर या ठिकाणी रिसेंटली जर कोणती सर्जरी झाली असेल तर 6 महिन्याच्यात तुम्ही करू शकत नाही. गंभीर आजार असतील, तुमच्याकडे जर अलीकडच्या काळात जर नशा किंवा मद्यपान वाढला असेल तर तुम्ही करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे काय,
की तुम्ही सक्षम राहण्यासाठीचा संकल्प किती चांगला असू शकतो बघा. की दर 6 महिन्यानं मला 1 बॉटल ब्लड डोनेट करायचं आहे, म्हणजे माझा फिजिकल फिटनेस चांगला पाहिजे, माझं वजन चांगलं पाहिजे, माझं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे. आणि आयुष्यभराचा संकल्प जो सहज होण्यासारखा आहे, दुसऱ्याला देता देता स्वतः समृद्ध होण्याचा हा एक चांगला संकल्प आपला असू शकतो मित्रांनो. त्याचा विचार करा. मेडिकल स्क्रीनिंग काय सांगतं लक्षात घ्या. बीपी, वेट आणि टेम्परेचर जे आहे ते बघितलं जातं, त्या देत असताना हिमोग्लोबिनची टेस्ट केली जाते आणि डॉक्टर कन्सल्टेशन करत असतात त्यावेळेला. त्यानंतर डोनेशनसाठी साधारणतः तुम्हाला कम्फर्टेबल बेडवर झोपल्यानंतर 350 ते 450 ml रक्त काढलं जातं. सर्व इक्विपमेंट जे आहे ते म्हणजे निर्जंतुकीकरण केलेले किंवा नवीन सिरीज वगैरे वापरतात, ते थोडंसं हेल्दी असायला पाहिजे. एन्व्हायरमेंट ते आपण बघितलं पाहिजे. काही रिफ्रेशमेंट त्याच्यानंतर लगेच चहा किंवा बिस्किट आपल्याला दिले जातात. सर्टिफिकेट मिळतं. आता सर्टिफिकेटसाठीच सगळं करायला पाहिजे असं नाही, पण एक ते मोटिवेशन म्हणून दिलेलं असतं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये 24 तास झाल्यानंतर काय करायचं, थोडंसं पाणी जास्त प्यायचं, हलका आपला आहार असला पाहिजे, कठोर व्यायाम थोडासा टाळायचा त्या दिवशी. आणि जर काही व्यसन असेल, धूम्रपान असेल, मद्यपान असेल, तर ते 24 तास टाळलं. वाहन चालवणं जर 1 तासभर टाळलं तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित हे करू शकता. तुम्हाला ब्लड डोनेट केल्यानंतर 1-2 दिवस थोडी पुरेशी झोप तर रोजच पुरेशी मिळायला पाहिजे, पण 1-2 दिवस पुरेशी झोप मिळायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते फील व्हायला लागतं, हे लक्षात घ्या. हे सांगण्याचा मला अधिकार आहे, कारण मी बऱ्याच वेळेला ते केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आपणही ती संधी शोधणं गरजेचं आहे. देण्याच्या भूमिकेमध्ये राहण्या इतपत समृद्ध आपण बनावं, हा एक साधा नियम आहे जो जगणं समृद्ध करून जातो मित्रांनो, लक्षात घ्या. ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप जो असतो तो कोणालाही रक्त देऊ शकतो, जो माझा स्वतःचा आहे. एबी प्लस रक्तदाता जो आहे तो एबी प्लसलाच देऊ शकतो. एबी प्लस रक्त कुणाकडून पण घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि ओ फक्त ओलाच घेऊ शकतो. त्याचबरोबर ओ निगेटिव्ह हा जो काही भाग आहे तो देखील या ठिकाणी रेअर आहे. त्यामुळे ज्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे लक्षात येतं, त्यांनी सगळ्यांनी स्वतः इतकं हेल्दी राहायचं की आपल्याला ब्लडची गरज पडू नये, पण आपण दुसऱ्याला देण्यासाठी दातृत्व जे आहे, हे दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या एक महत्वाची बाजू असते, जे या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी देते, हे लक्षात घ्या. जे गैरसमज आहे ते कुठले गैरसमज, एक तर आपल्याला वाटतं की रक्तदान केल्यानंतर कमजोरी वाढते, तर सत्य असं आहे की 48 तासात ते रक्त पुन्हा बनवलं जातं शरीरामध्ये, हे लक्षात घ्या. नॅचरल प्रोसेस. याच्या रक्तदान केल्यानंतर HIV आणि एड्स होतं असं म्हटलं जातं, तर हे असत्य आहे. कारण प्रत्येक डोनरसाठी नवीन सिरीज डिस्पोजेबल निडल्स वापरल्या जात आहेत. रक्तदान केल्यानंतर वजन वाढतं याचा काहीही संबंध नाही. स्त्रियांनी रक्तदान करू नये कारण त्या कमजोर असतात. तर हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे बाबा आम्ही कमजोर नाही आहोत हे सिद्ध करण्यासाठी तर आपण हे करू शकतो, लक्षात त्याच्यावर तिथनं. त्यानंतर एकदा दिलं की परत देता येत नाही असं नाही. दर 6 महिन्यातून तुम्ही देऊ शकता, हे लक्षात आहे त्याच्यावर तिथनं. कुठं करावं रक्तदान हेही महत्वाचं आहे. शक्यतो शासकीय रुग्णालय जे आहेत त्याला प्रेफरन्स द्या. कारण प्रायव्हेट ब्लड बँकेपेक्षा शासकीय रुग्णालयामध्ये थोडस सुधारणा होते, चांगल्या पद्धतीच्या सुविधा देता येते, पण तिथं गरजू रुग्णांच्या पर्यंत ते पोहोचतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिथं हे केलं पाहिजे. खाजगी देखील काही हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणामध्ये, तुम्हाला वाटलं आपल्याला एन्व्हायरमेंट क्लीन पाहिजे, कोणती रिस्क घ्यायची नाही, तर खाजगी हॉस्पिटल्समध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. ब्लड डोनेशन बँका चांगल्या आहेत. रोटरी चांगल्या ब्लड बँका चालवतं, लायन्स क्लब ब्लड बँका चालवतात चांगल्या पद्धतीच्या, लक्षात घ्या. ब्लड डोनेशन कॅम्प असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. कॉलेजमध्ये NSS विभाग घेत असतं, NCC घेत असतं, स्पोर्ट डेला घेतलं जातं, फाउंडेशन डेला घेतले जातात, लक्षात घ्या. तर असा संकल्प आपण करू शकतो, हे लक्षात घ्या. आता आपण थोडस बघूया की अवयवदानाचं काय असतं. तर अवयवदान हे मृत्यूनंतरचं दान असतं. अवयवदानामध्ये तुमच्या शरीराचे जे काही अवयव आहे ते दुसऱ्याला या ठिकाणी आपल्याला डोनेट करतात. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी लिव्हिंग डोनेशन म्हणजे काय, ते किडनी देता येते 2 पैकी, यकृताचा एक भाग देता येतो, लक्षात. बोन मॅरो डोनेट करता येतात या ठिकाणी, लक्षात घ्या. किंवा ब्लड प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स देता येतात. मृत्यूनंतरचं दान काय, हे जिवंतपणीचं मी सांगितलं. मृत्यूनंतरचं काय की ब्रेन डेड झाल्यानंतर मेंदू पूर्ण बंद होतो, त्यावेळेला शरीर ज्यावेळेला व्हेंटिलेशनवर असतं त्यावेळेला 8 अवयव दान करता येतात, लक्षात घ्या, वेगळ्या पद्धतीचे दुसऱ्याला करण्यासाठी. क्रिटिकल डेथ ज्या वेळेला होते, ऍक्सिडेंटल किंवा नैसर्गिक मृत्यू होतो, त्यावेळेला आपण या ठिकाणी स्किन, टिश्यूज, इतर काही दान करू शकतो, हे लक्षात घ्या. कोणते अवयव 8 दान करता येतात, त्यामध्ये हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, फुफ्फुस आहे, त्यानंतर या ठिकाणी पॅन्क्रियाज आहेत आणि लहान आतडे ज्याला म्हणतो आपण ते देता आहेत.
त्यानंतर या ठिकाणी डोळे, स्किन, हाडे, हृदयाच्या झडपा आणि या ठिकाणी इयरडम ज्याला म्हणतात ते देता येतात. अशी बरेच या ठिकाणी गोष्टी आहेत. लक्षात घ्या, एका अवयवदात्याकडून 8 अवयव आणि या ठिकाणी 50 टिश्यूज आणि 100 पेक्षा जास्त जीवनावर त्याचा परिणाम होत असतो, हे लक्षात घ्या. जगातलं पहिलं सक्सेसफुल ऑर्गन ट्रान्सप्लांट 1954 साली झालं, किडनी ट्रान्सप्लांट होतं. 1967 साली या ठिकाणी हार्ट ट्रान्सप्लांट झालं. भारतानं 1971 साली पहिलं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे. 1994 साली या ठिकाणी तयार झाला आणि 1994 साली पहिलं एम्स मध्ये हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. 1998 साली पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. या कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर ऑर्गन ट्रॅफिकिंगला मृत्यूदंड देण्यात आलेला आहे. हे काय, हे पण मला तुम्हाला आज सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, काय होतं की काही संस्था, आता चांगलं काम करणाऱ्याविषयी गैरसमज कधीच असू नये, पण काही संस्था आपल्याला अशा बघायला मिळतात की जे बेवारस लोक असतात त्यांना सांभाळण्यासाठीचा एक वृद्धाश्रम, अनाथ आश्रम असं काही चालवत असतात. लक्षात घ्या. आणि मग अशा लोकांची भरती तर दिसते आणि नंतर ते कुठं गायब होतात काय कळतच नाही. आणि अशामध्ये लाखो रुपयाचा या ठिकाणी व्यवहार करून त्या व्यक्तींना अक्षरशः मारलं जातं. त्यांचे ऑर्गन जे आहेत ते ऑर्गन या ठिकाणी विकले जात आहेत. हा देखील एक ऑर्गन ट्रॅफिकिंगचा फार मोठं रॅकेट आपल्या आजूबाजूला बघायला मिळतं. त्याच्यावर कारवाई पण शासन साध्या पद्धतीने करत असतं प्रशासन, लक्षात घ्या. त्याचा बळी पण कोणी पडलं नाही पाहिजे, हेही लक्षात घ्यायचं आपल्याला. आपण जे डोनेशन करतोय, दान करतोय, तिथं या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देखील असायला पाहिजे. आता मित्रांनो, या गोष्टी म्हणजे आय डोनेट केलं किंवा ऑर्गन डोनेट केलेलं असतील, देहदान नावाचा एक संकल्प असतो. म्हणजे काय की बऱ्याच वेळेला मेडिकल स्टुडंट्सला प्रॅक्टिसला ज्या वेळेला या ठिकाणी ह्युमन बॉडीज लागत असतात त्यावेळेला त्या बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आहेत, किंवा अशा पद्धतीनं रिसर्चसाठी त्यानंतर ते ऑर्गन वेगवेगळ्या रुग्णांना ट्रान्सप्लांट करण्यासाठी मदत करू शकतो आपण. कसं, म्हणजे आता तुम्ही डोळे दान केले असतील तर तुम्ही दान केलेलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घरात कुठेतरी दर्शनी भागावर लावलेलं असलं पाहिजे, का त्याचं सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला, आणि ते तुमच्या जवळच्या नातेवाईकांना माहीत असायला पाहिजे. तो संकल्प, जेणेकरून या ठिकाणी मृत्यूनंतर देखील आपण चांगल्या पद्धतीने जिवंत राहण्याचा संकल्प करू शकतो, इतरांना जीवनदान देऊ शकतो. अत्यंत उदात्त असा हा दृष्टिकोन आपण ठेवलेला आहे. जगण्यासाठीचा, मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा हा एक विचार तुमच्या मनामध्ये येतो. सातत्यानं आपण दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो आणि फार सोपी प्रोसेस आहे. बऱ्याच या ठिकाणी वेबसाईट आहेत, बरेच या ठिकाणी, पण तो ग्रुपचा संकल्प म्हणजे अशी लग्न व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये की लग्न करत असतानाच या ठिकाणी नवरा बायको दोघ जण मिळून या ठिकाणी संकल्प करतील की आपल्याला भविष्यामध्ये जे काही होईल. कारण एक लक्षात आहे, मृत्यू अटळ आहे सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्याच्यात आपण ते करू शकतो का, ते केलं पाहिजे. ब्लड डोनेशन जर दर 3 महिन्याला 4 महिन्याला करू शकतो असं डॉक्टरचं सजेशन मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या. कारण त्याचं रिपिटेशन किंवा हॅबिट वेगळ्या पद्धतीचे होता कामा नये, हे लक्षात घ्या. लॅबमध्ये सांगितलं जरी असलं तरी आपली हेल्थ आणि कन्सल्टेशननुसार जर डॉक्टर म्हटले तुम्ही 4 महिन्याला करू शकता, 3 महिन्याला, तर त्याचा विचार करू शकता. पण वर्षाला 2 महिने तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, ज्याचा तुम्हाला काही त्रास होत नाही, हे लक्षात घ्या. हे समजून घ्या त्या बाबतीत. तर हे अवयवदान असेल किंवा तुमचं रक्तदान असेल किंवा तुमचं देहदान असेल, हे तुमचं काहीच नाही, हे लक्षात घ्या. पहिलं हे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे, ते जपायचं आहे की ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुन्हा निसर्गाच्या याच्याप्रमाणे दुसऱ्याला वापरता येईल. यासाठी या संकल्पाच्या मुळाशी जावा मित्र. हा विषय आज का आला, म्हणजे राष्ट्र आणि समाजाच्या हितासाठी ते आहे, इतरांसाठी आहे, हे सगळं बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, काहीतरी देण्यासाठी तुम्ही किती समृद्ध असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ते समृद्ध बनण्याचा हा संकल्प आहे. रक्तदान करण्याचा संकल्प म्हणजे काय की मी सक्षम असलं पाहिजे, माझं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे, माझं वजन चांगलं पाहिजे, मला कुठलाही आजार नाही झाला पाहिजे. लक्षात, म्हणजे तुमचीच या ठिकाणी एक बाजूची काळजी आहे की मी चांगला राहील तर मी समृद्ध. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी समाजामध्ये चॅरिटी करणार आहे, दान करणार आहे. पैसे कमवले तर तुम्ही दान करू शकणार आहात. लक्षात, दुसऱ्याचे काढून घ्यायचे आणि तिसऱ्याला द्यायचे याला दान म्हणता येणार नाही, हे लक्षात येतं. तसं स्वतः समृद्ध होण्याचा मार्ग म्हणजे समाजामध्ये देण्यासाठीचं दातृत्व जे आहे ते दातृत्व असायला पाहिजे. कारण बरेच लोक प्रचंड श्रीमंत असतात पण कधीही समाजासाठी काय डोनेट करणं
त्याला म्हणतात ना दान धर्म करणं, अशा ते येत नाही त्याच्यामध्ये. काही लोक असतात की देण्याची दानत असेल, दानत हा शब्द फार महत्वाचा आहे, दानत असेल तर तो या ठिकाणी फार विचार करत नाही, कशाही पद्धतीने दान देता येते. एक चांगला मीम तुम्ही बघितला असेल, लक्षात घ्या, मला वाटतं तो मिस्टर बीनचा मीम आहे, व्हिडिओ छोटासा आहे तो. बघतो की एका ठिकाणी एक अंध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती असते, जी अपंग म्हणता येत नाही आपल्याला, लक्षात घ्या, कायद्यानुसार आता आपण दिव्यांग म्हणतो. तर दिव्यांग व्यक्ती तिथं थोडीशी भीक मागत बसलेली असते. तो तिथं बघतो त्याच्या खिशात काहीच नाही त्याच्यावरती, तर तो त्याच्या शेजारी उभं राहतो, रुमाल हातरतो. तो या ठिकाणी वेडेवाकडे त्याच्या ज्या काही हालचाली असेल, डान्स करायचं तो करतो, त्याला लोक पैसे देतात, ते उचलतो आणि तिथे तो दान करतो, हे लक्षात. पण हा मेसेज काय आहे की दानत जर असेल तर मार्ग दिसू शकतात, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, याचा सारासार विचार करा. शेतोळे सरांनी सांगितलं म्हणून मी करणार आहे, याच्यापेक्षा मला पटलं का, खरोखर समाजामधली परिस्थिती काय आहे, किती लोकांना रक्ताची गरज असते, किती लोकांना या ठिकाणी अवयवाची गरज असते, हॉस्पिटलमध्ये किती लोक या ठिकाणी वेट करत असतात आपल्याला अवयवाच्या याची त्याची, लक्षात घ्या. आणि हा संकल्प तुम्ही संकल्प केल्यामुळे दुसऱ्याला त्याची मदत होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी विचार करायला पाहिजे, असं मला वाटतं. आपण चांगल्या पद्धतीने या गोष्टीचा विचार करताना मी टास्क आज तुम्हाला काय देईन मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या ब्लड बँका किती आहेत त्याचे नंबर एकत्र करायचे आहेत. तुमच्या 25 मित्रांचे नाव, मोबाईल नंबर आणि ब्लड ग्रुप काय आहे त्याची यादी बनवा. कोणाला देऊ नका, तुमच्याकडे ठेवा. फक्त तुम्हाला माहित असू दे की अरे माझ्या मित्रांच्या मध्ये हा हा ब्लड ग्रुप आहे. 2 कारणांसाठी. एक, कधी लागले एखाद्याला तर आवाज द्या, तो तुमच्या सोबत उभं राहील, त्याचं रक्त देता येईल. नसेल, आपल्या एखाद्या मित्राचा दुर्दैवानं काही ऍक्सिडेंट झाला, काही झाला, तर त्याच्या मदतीनं तुम्हाला त्याला मदत करण्यासाठी धावून जाता येईल, हे लक्षात घ्या. आजचा हा संकल्प थोडासा प्रॅक्टिकली काम करावं लागणार आहे. जिल्ह्यातल्या ब्लड बँका कुठल्या कुठल्या आहेत, शासकीय कोणत्या आहेत, काय हे समजून घ्या. त्यानंतर तुमच्या 25 मित्रांची ब्लड डिरेक्टरी तयार करा, ब्लड ग्रुप डिरेक्टरी तुमची तुमची राहू दे, लक्षात, ठीक आहे. आणि ते कळवा सगळ्यांना, बाबा हे आपलं आहे, आपल्याकडे राहू दे. आमच्याकडे काही म्हणजे आमच्या अमरावतीच्या मला वाटते मगिरवार मॅडम आहेत, त्यांची एक मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांचं नाव लिहितात आणि त्याच्यासमोर त्याचा ब्लड ग्रुप लिहून टाकतात. त्यामुळे काय होतं की त्यांना ज्या वेळेला कोणाला गरज पडेल तर ते फक्त ओ पॉझिटिव्ह टाकले की त्यांच्या डिरेक्टिव्ह त्यांच्या फोनमध्ये ते ओ पॉझिटिव्हचे सगळे नंबर आलेले असतात. ही किती चांगली संकल्पना आहे, लक्षात. त्याच्या बाबतीत तुम्ही ते करू शकता की आपल्या मित्रांचा नंबर सेव्ह करत असेल त्याला विचार, ब्लड ग्रुप कोणता आहे सर, सेव्ह कर. सोपं काम आहे पण इम्पॅक्ट क्रिएट करणारं काम आहे, लक्षात. तर या गोष्टी समजून घ्या. विषय सहज सुंदर असतात आपल्या आजूबाजूला, फक्त एक पाऊल पुढे येणं आपण गरजेचं असतं. ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कालचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे संकल्प केले. तरुणाईचा संकल्प, करिअर कट्ट्याच्या आपल्या विद्यार्थ्यांचा संकल्प म्हणून आजचा हा संकल्प होऊ दे की मला वर्षातून किमान 2 वेळेला ब्लड डोनेट करता आलं पाहिजे, एवढं सक्षम होऊया. करायचं का नाही करायचं तुमचं स्वातंत्र्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या गोष्टी इच्छेनं घडत असतात, हे लक्षात घ्या. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला कोणी फार मोठा लीडर बनवू शकत नाही. तुमची इच्छा नसेल तर तुमचं कर्तृत्व घडणार नाही, आणि तुमची इच्छा नसेल तर तुमच्यातनं दातृत्व होणार नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टीचा संगम असणारा अत्यंत चांगला व्यक्ती बनण्याचा संकल्प आज आपण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. मी आज सांगितलेला टास्क हाच आहे की आपल्या जिल्ह्यातल्या ब्लड बँका काय आहेत, त्यांचे नंबर्स तुमच्याकडे असू दे, तुमच्या 25 मित्रांची डिरेक्टरी असू दे, आणि मला फक्त ग्रुपवर किंवा पर्सनली टाका की सर मी हे काम केलेलं आहे, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी, लक्षात घ्या. तर आज 10 वाजताचं सेशन आपलं असणार आहे. पुन्हा आपण 10 वाजता सगळेजण भेटणारच आहोत. तर आजच्या या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो. अवयवदान, रक्तदान, देहदान हे श्रेष्ठ दान आहे, आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, खर्च करावं लागत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. करावं काय लागतं, स्वतः मेंटेन राहावं लागतं. समृद्ध जगणं हे महत्वाचं आहे. स्वतः समृद्ध असल्यानंतर हे दातृत्व आपल्याकडे येत असतं, लक्षात घ्या. आणि दातृत्व, दाते तुमचं ज्या कॉलेजला तुम्ही शिकताय त्या कॉलेजला नाव कोणाचं आहे त्याचा विचार करा. ते नाव का दिलं जातं याचा विचार करा. त्यांनी दिलेलं दातृत्व मिळत जातं. मग कुणी पैसे दिलेले आहेत, कुणी जागा दिलेली आहे, कुणी वेळ दिलेला आहे, कुणी श्रम दिलेला आहे, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं तुम्हीही जे शक्य आहे ते द्या. त्यासाठी
फार मोठं समृद्ध होण्याची गरज असत नाही, इच्छा असणं गरजेचं असतं. ती नक्कीच माझ्या सर्व तरुण मित्रांच्या मध्ये असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचं सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.